झिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे स्वागत आहे। साखर करकर लागू नये म्हणून खास युक्ती, ओल्या नारळाच्या वड्या संपूर्ण फॉर्म्युला या व्हिडिओमध्ये। तुमच्याही बाबतीत असं होतं का? साखर विरघळत नाही, वड्यांमध्ये करकर लागते, वड्या जास्त दिवस टिकत नाहीत, मग ही युक्ती एकदा वापरून बघाच। कारण एकदा का तुमच्या हातून या पद्धतीने वड्या झाल्या की कोणीही विचारल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही करून तर बघा। ही पारंपरिक आणि अजूनही खूप लोकांना न जमणारी रेसिपी आज तुम्हाला अगदी सोप्या आणि वैज्ञानिक पद्धतीने समजवणार आहे। वड्या मऊ, सुंदर, ताज्या राहतील आणि खास म्हणजे साखर कधीही वेगळी होणार नाही याची गॅरंटी। चला तर पाहूया साहित्य। अगदी 100% अचूक प्रमाणात घटक आणि प्रमाण। ओला नारळ किसलेल्या 2 वाट्या, साखर 1.5 वाटी, दूध 2 टेबलस्पून, तूप 1 टीस्पून, एखादा चमचा जास्त घालू शकता किंवा नसेल घालायचं तर स्किप करू शकता, वेलची पूड अर्धा टीस्पून, काजू किंवा बदामाचे तुकडे डेकोरेट करण्यासाठी। कृती स्टेप बाय स्टेप अगदी सविस्तर। 1. साखरेची तयारी। कढईत साखर व 2 टेबलस्पून दूध एकत्र करून मंद गॅसवर शिजवा। साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे। पाकाची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्टसर अशी वाटू लागली की पुढे जा। 2. साखर विरघळल्यावरच त्यात किसलेला ओला नारळ टाका। एकदम टाकू नका, हळूहळू मिसळा व सारखे ढवळत राहा। मिश्रण एकसंध होत जाईल। 3. चव वाढवण्यासाठी व वडी जास्त दिवस टिकण्यासाठी घटक। आता त्यात वेलदोडे पूड व तूप घाला। तूप घातल्यामुळे वड्या अधिक मऊ, चमकदार आणि टिकाऊ होतात। इच्छेनुसार काजू, बदामाचे तुकडे घालू शकता। 4. मिश्रण तयारी। मिश्रण कढईला न चिकटता गोळा होऊ लागल्यास समजावे की मिश्रण वड्यांसाठी तयार आहे। एक गोळी करून पाण्यात टाकून पहा, ती न विरघळता टिकली पाहिजे। 5. वड्या थापणे। एका तूप लावलेल्या ताटामध्ये मिश्रण ओता, गार झाल्यावर हव्या त्या आकाराच्या वड्या कापा। अशा प्रकारे तुमची नारळाची वडी तयार आहे। आता पाहूया टिप्स आणि फायदे। साखर कधीही यामध्ये करकर लागणार नाही। वड्या 15 ते 20 दिवस फ्रीज मध्ये आणि 7 ते 8 दिवस बाहेर सहजपणे टिकतात। तूप आणि वेलदोड्यांमुळे चव अप्रतिम होते। ही पद्धत एकदा शिकली की कायम लक्षात राहील। ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा। आता पुन्हा वडीत साखर करकर लागण्याची चिंता नाही। या युक्तीने बनवा ओल्या नारळाच्या वड्या। जशा दिसतील तशाच खवखवीत आणि चविष्टही नक्कीच लागणार। वड्या बनवा आणि इतरांनाही शेअर करा, कारण गोडी आणि युक्ती दोन्ही वाटली की हीच खरी पाककला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। अशाच नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।